मूल होणं ही फार सुंदर गोष्ट आहे बाळा, आयुष्यभरासाठीचा आनंद आहे तो, पण त्याचबरोबर ती एक मोठी जबाबदारी देखील आहे. पण मग ही जबाबदारी घ्यावी का घेऊ नये? माझ्या मते घ्यावी. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. जानू, तू झालीस आणि माझं आयुष्य सुंदर होऊन गेलं. एका चांगल्या अर्थाने ते बदलले. मुलांमुळे आपण आयुष्याचा एका नाविन्यपूर्ण सौंदर्यपूर्ण दृष्टीने विचार करायला लागतो. एरवी कदाचित आपण करणार नाही अशा अनेक गोष्टी आपण मुलांसाठी मुलांवरच्या प्रेमाखातर करायला लागतो. आणि तू तर काय लहानपणापासून शहाणी आणि समजूतदारच आहेस. पण बाबा, मी आता थोडी कन्फ्यूज होते. म्हणजे श्रीला मूल नकोय असं नाहीये, मला मूल हवंय, पण थोडी भीतीही वाटायला लागलीये. हे बघ बाळा, हा निर्णय दोघांनी मिळून करायचा आहे. हा निर्णय कुणी कोणावर लादू शकत नाही. आणि जर एकमत होत नसेल ना, तर मग जोडीदाराचं मतपरिवर्तन होईपर्यंत थांबाव. नाहीतर मग काय होतं माहितीये का, की गर्भधारणेपासूनच बाळाचं जे एक उत्साहपूर्ण आनंदपूर्ण असं स्वागत व्हायला हवं ना, ते होत नाही. आणि मग खूप अडचणी येतात पुढे. हो, हे पटतंय मला. हल्ली मूल नको असं म्हणणारी अनेक जोडपी बघतोय ना मी माझ्या आसपास, म्हणून मुद्दाम सांगतोय तुला. श्रीला मूल नकोय, जबाबदारी नकोय असं अजिबात नाहीये. इनफॅक्ट तुम्ही जे म्हणालात ना, तेच श्री सुद्धा म्हणाला, फक्त जरा वेगळ्या पद्धतीने म्हणाला. आणि त्याला बाकी सुद्धा खूप प्रश्न पडतायत. म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास म्हणा, किंवा आजकाल माणसांमध्ये जगण्याबाबत जी बेफिकिरी आहे ती म्हणा. तर अशा कंडिशन्स मध्ये आपण मुलाला जन्माला घालून अगदी बेसिक गोष्टींसाठी झगडायला लावणार आहोत का, असा प्रश्न पडतोय त्याला. हे कसले प्रश्न पडतात? हा, पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे, ते पर्यावरणाचं वगैरे सगळं नंतर बघता येईल. त्यासाठी सगळं आयुष्य पडलेलं आहे. आणि हे बघ, हेच आता तुझं आई होण्याचं वय. आता ह्या गोष्टी व्हायलाच हव्यात. कला, प्रश्न जरा नाजूक आहे. त्याच्यामध्ये जोर जबरदस्ती धाक दपटशा करून चालायचा नाही. मी कुठे करते जोर जबरदस्ती किंवा धाक दपटशा? काही नाही हो, सगळे श्रीमंतांचे चोचले. हे पर्यावरण वगैरे, जावई बापू काय म्हणतात ते कळतंय का त्यांना? ते काही नाही जानू. मूल झालं ना की बाईचं घरातलं स्थान सुधारतं, तिचं वर्चस्व वाढतं. कला, तिचं तिला बघून घेऊ दे. तू उगाच काहीतरी बोलू नकोस. ती काय बघून घे? तिला काही अक्कल आहे का? या बाबतीतला अगदी खूप मोठा अनुभव आहे तिच्या गाठीशी. हो, घराण्याला वारस दिला तर कौतुक होईल तिचंच. अगं, गोखल्यानं वंशाचा दिवा हवाच की. आणि सगळं घरदार मागे पुढे नाचेल तुझ्या, तुला पोर झालं की. चला, मला निघायला हवं आता, मी येते. ठीक आहे जानू, तू जा. आपण बोलूया नंतर यावर सावकाशी.